यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक। मिळालाच पाहिजे, शासनाप्रमाणे वेतनवाढीचा दर मिळालाच पाहिजे, शासनाप्रमाणे वेतनवाढीचा दर मिळालाच पाहिजे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फरक मिळालाच पाहिजे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फरक मिळालाच पाहिजे, राज्यभर मोफत पास मिळालाच पाहिजे, वर्षभर मोफत पास मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा आणि दोन्ही वेळा सुद्धा एकतर्फी वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे आणि 4,849 कोटी मान्य तत्कालीन परिवहन मंत्री देवगरजी रावते साहेब यांनी केलेली असताना त्यातली संपूर्ण रक्कम एसटी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेली नाही. त्यापैकी 1,500 कोटी रुपये शिल्लक राहिलेले असून ती उर्वरित रक्कम तातडीने एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. तसेच 2021 या सन 2021 ला एकतर्फी जी वेतनवाढ झाली ही सुद्धा 5,000, 4,000 आणि 2,500 ही सुद्धा अनामले म्हणजे ज्येष्ठ कर्मचारी जो कनिष्ठ कर्मचारी त्याच्या पुढे येऊन गेलेला आहे. ही अनामले सुद्धा दूर करण्यासाठी एसटी कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे, मागणी करण्यात आली आहे आणि राज्य सरकारप्रमाणे एसटी कर्मचाऱ्याला वेतन देण्यात यावं. तसेच जे जाचक परिपत्रक आहे वाहकाच्या 3 केसेस झाल्यानंतर ते विभागात बदली केली जाते असे जाचक परिपत्रक सुद्धा रद्द करण्यात यावे असे सुद्धा मागणी एसटी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचे देयके सुद्धा वेळेवर दिले जात नाही आणि जे काही रजा रोगीकरण असेल किंवा त्यांचं अंतिम देयक असतील हे सुद्धा वेळेवर दिलं जात नाही. त्यांना 1 वर्षाचा मोफत पास देण्यासाठी मान्य केलेलं असतं सुद्धा ते सुद्धा दिलं जात नाही. तर या एसटी कामगार संघटनेने 1 जानेवारी 2024 रोजी याबाबत शासन व प्रशासनाला नोटीस दिली होती. शासन सर्व 11 सप्टेंबर 2023 रोजी याबाबत बैठक झाली होती आणि उद्योग मंत्री श्री सामंत साहेब यांनी 60 दिवसाच्या आत तुमचा प्रश्न निकाली काढतो म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या मध्यस्थीने ते सोडवलं होतं. परंतु अद्यापर्यंत ते 4 महिने होऊन सुद्धा एसटी कामगारांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, त्याबाबत ठोस भूमिका घेतली गेलेली नाही. त्यामुळे आज एसटी कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रभर विभागीय कार्यालयात समोर उपोषणासाठी बसलेला आहे, बेमुदत उपोषणासाठी बसलेला आहे. याची जर दखल शासन प्रशासनाने घेतली नाही तर उद्या परवा दिवशी आगार पातळीवर सुद्धा याची व्याप्ती वाढून परत हे आंदोलन आहे हे कर्मचारी हातात गेल्यानंतर पहिले संपाची सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सर आपली मागणी अगर मान्य नाही झाला मग पुढचं पाऊल कोणतं सर? यानंतर मी त्याला आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल. आगार पातळीवर आंदोलन झाल्यानंतर सर्व बसेस उभा राहतील. चालक वाहक जर उपोषणात बसले तर जी काही सेवा कोलमडली जाईल या सर्वस्वी शासन प्रशासन हे जबाबदार राहील. बाबासाहेब साळुंखे विभागीय सचिव एसटी कामगार संघटना छत्रपती संभाजीनगर विभाग.